कुमार भाऊ प्रेसला मॅडम बाजूला ना मॅडम तुम्ही मला घ्यायचं आहे का? ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ इंडिया. अरे आता मुख्यमंत्री साहेबांना महत्वपूर्ण विषय हे मीडिया आहे. आता हे तुमच्या सिक्युरिटी मध्ये थोडी आहे सर. मेंबर ऑफ पार्लमेंट तुम्ही खासदार तुमची सिक्युरिटी आहे का इकडे? सिक्युरिटी अंदर आहे साहेब तुमची. मीडियाला भेटता ही स्वच्छंद मीडिया आहे. मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत ते. काय नाव त्यांचं? तर तुमच्याकडे आले का? अंदर आले का? तुम्ही आरोपी सारखे हात पकडता हो. तुम्ही खासदारांचे हात पकडता. तुम्ही सांगून राहिले तुम्ही गुगल करा म्हणून. कायदा भंग करता तुम्ही, हातभंग करता साहेबांच्या. भंडारा गोंदियाचे खासदार आहेत ना ते. अरे मीडियाला नाही भेटते का? मीडिया तुमच्या अंडर मध्ये आहे का ती मीडिया? पण कशा आले तुम्ही? तुमची ड्युटी करा साहेब. माझ्यापर्यंत तरी आले, तुमची काय माहिती? माझ्यापर्यंत अजून काही माहिती नाही की कोणाच्या गाड्यात काय गाड्यात. मी आता फडणवीस साहेबांना चौकशीसाठी विनंती केली आहे. आता बघू काय निघते त्याच्यामधून. त्याच्यामध्ये भरपूर लोक चांगले लोक तिथे मिळणार आहेत त्याच्यामध्ये. कारण सगळ्यांची सगळी मिडी बघतच आहे. त्याच्या कारणानंच लोकांना रेती वाढू नाही मिळत आणि मिळते ते महागाची मिळते. जनप्रतिनिधींना आणि खासदारांचा पुरवठा असतो. आता कोणी तुम्हाला धक्का मारला ठीक आहे, आम्ही त्यांना माफ केलं, काही कंप्लेंट करणार नाही. ते ओळखत नसतील. पण एवढा उद्मात या सरकारी यंत्रणेचा आजच पाहिला. काय का खासदाराला प्रेमानं बोललं असतं तरी चाललं असतं, पण ते धक्काबुक्की करतायत. विचार करा, त्याने स्पष्ट धक्का मारला. अरे तुम्ही विचारला पाहिजे कोण आहे, कुठं आहे, कुठून आले, कार्ड कुठं, आयडी काय, प्रेमानं विचारला असता. अरे एक कॅमेरा गुगलमध्ये सर्च मारला तरी माझा फोटो दिसला असता. मग एवढा उद्मात एका साध्या कर्मचाऱ्याला समजा होत असेल तर सरकार कशी आहे? विचार करा. धन्यवाद. तू ते जीपीएसच्या ट्रॅकिंगमध्ये गेला असता सर्रासपणे तुम्हाला माहीत होईल की किती घोळ कारभार आहे. का ट्रक चालू कुठं आहे. म्हणजे कोणत्या एका माणसानं समजा रॉयल्टी बुक केली, मला रेती पाहिजे, तर त्याच्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे. त्या घाटापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्या घरापर्यंत जायला पाहिजे. प्रश्न हा पडतो की सगळे ट्रक निघतात घाटापासून, हे तर दुसऱ्या घाटापासून निघून राहिले आणि जातात कुठं. हा एक प्रश्न आहे. आता हा मुद्दा मी फडणवीस साहेबांना सांगितला का हा माफिया, रेती वाळू माफिया आहे, सगळ्यांना धमक्या देत आहेत आणि चोरीची आपला राजस्व चोरी होत आहे. जिकडे की सगळ्या चांगल्या योजना आहेत त्या जनसामान्यांना मिळायला पाहिजे, तर त्या मिळत नाही. या कारणास्तव हा कुठं ना कुठं माफियाला झोपला पाहिजे. फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे का त्यांनी काही झालं, कोणी असलं तरी चालेल, पण मी याकडे लक्ष देईन. मला त्यांच्यावर विश्वास आहे पूर्णपणे की ते काही नाही काही कारवाई करतील आणि न्याय देतील आणि या माफिया राज संपवतील. धन्यवाद. सर, बिना नंबर ट्रक चालू आहे साहेब रेतीचे, त्याबद्दल काय बोलायचं आहे? बिना नंबरनं सुद्धा इथे ट्रक चालू आहे. एक नाही तर असे रांगच लागली जाते, पण त्याच्याकडे ना RTO लक्ष देत आहे ना SP लक्ष देत आहे. फक्त काही गाड्या प्रशासनावर सांगावं लागेल आपल्याला की काही गाड्या ज्या आहेत ते का बरं सोडत आहेत, त्यांच्यावर कारवाई का बरं नाही होत आहेत. समजा SPच्या टीमनी कोणी पोलीसवाल्यांनी समजा गाडी पकडली तर त्यांना अधिकार आहे का? आणि समजा FIR दर्ज करतो तो, तर त्याच्यावर महसुलांनी कारवाई करायला पाहिजे. आणि ज्या घाटातून ते रेती आली आहे, पुष्कळचे ट्रक आहेत जे 2 बरासानी चालतात आणि त्याच्यामध्ये 11 बरास राहते. याच्याकडे लक्ष देण्याचं काम आहे, पण ते लक्ष देत नाही, काही कारवाई करत नाही. सरकारचे कर्मचारी सुद्धा यामध्ये कोण चालवत आहे? अधिकारी आहेत, अधिकाराला चालवणारे मंत्री आहेत, धमक्या येऊन सरकार आहे. नाही